संस्कारापासून मग विज्ञान, विज्ञानापासून मग नामरूप, नामरूपापासून जे छ आयतन आहेत त्या आयतनाचा स्पर्श आणि त्या स्पर्शातून होणारी वेदना, वेदनातून मग तृष्णा उत्पन्न होते. तृष्णेपासून मग उपादान म्हणजे ग्रहण करण्याची शक्ती, उपादान उत्पन्न होते. उपादानातून मग भव उत्पन्न होते. भव म्हणजे आवागमन. आणि मग त्यातून जन्म उत्पन्न होतो. आणि जन्म जसा उत्पन्न झाला तर मग दुःख आणि मरण असे हे पटिच्च समुत्पादाचे दुःख चक्र त्यांच्या लक्षात आले. आणि मग त्यांनी हेच चक्र जे आहे या चक्राला विरुद्ध दिशेने त्यांनी फिरवले की याचा नाश कसा करता येईल. मग त्यांनी विचार केला की अविद्या नाही, विद्या आवश्यक आहे.